धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला सुरुवात आत्ता लातूरमध्ये झालेली आहे। मागील 6 दिवसापासून 2 तरुण जे आहेत धनगर समाजातील ते लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये आमरण उपोषण करत आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये समाजबांधव इथं गोळा झालेले आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि आत्ता लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये रास्ता रोको सुरू आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की लातूर नांदेड कडे जो जाणारा रिंग रोड आहे तो पूर्ण पद्धतीने बंद आहे। त्याच पद्धतीने लातूरवरून औस्याकडे लातूरकडून आंबेजोगाईकडे जाणारा जो रस्ता आहे तोही बंद झालेला आहे। मागील 40 मिनिटापासून हे आंदोलन सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथे समाज बांधव एकवटलेले आहेत। त्यांची जी मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे। 2 तरुण मागच्या 7 दिवसापासून म्हणजे आजचा 7वा दिवस मागच्या 6 दिवसापासून आमरण उपोषण करताना दिसत आहेत आणि आपल्याबरोबर काही तरुण जे आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकी त्यांची मुख्य मागणी काय आहे का कोणत्या पद्धतीच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलेले आहेत आणि या आंदोलनाच्या मागची जी भूमिका आहे ती जाणून घेऊयात। काय नेमकी तुमची आंदोलनाची भूमिका होती, काय मुख्य मागण्या आहेत? मुख्य मागणी धनगर ST आरक्षणाची अंमलबजावणी आणि जे बोगस खिल्लारे कुटुंबाचे फुलंब्री तालुक्यातल्या धनगर जातीचे जे 6 प्रमाणपत्र आहेत ते रद्द केले जावेत। सेंट्रल विजिलन्सनं जी कास्ट व्हॅलिडिटीच्या वरची कमिटी आहे त्यांनी ते खोटे आहेत म्हणून दिलेलं आहे, पण त्याच्यावर प्रशासन कुठलीच कारवाई घेत नाही आणि त्याच्या आधारावर सुप्रीम कोर्ट हायकोर्टमध्ये ही जी मागणी आहे ST आरक्षणाच्या अंमलबजावणीची ती थांबवली जाते। त्याच्यामुळे राज्य शासन आणि केंद्र शासन दोघा जणांनी हा डाव करून या ST आरक्षणाचा जाण्यापासून या धनगर समाजाला रोखलेला आहे। पण मागच्या 5 दिवस म्हणजे आजचा 7वा दिवस जे आहे उपोषणाचा सुरू आहे। 2 तरुण आहेत, कशा पद्धतीनं प्रशासन याच्याकडे बघतंय? काही राजकीय नेते येऊन गेलेत का? प्रशासन काय बघतंय? कोणीही राजकीय नेता प्रशासनाच्या वतीनं कोणी आलं नाही। काल फक्त DYSP साहेब आले। आज 7वा दिवस आहे, त्यांची मुलगी रडत होती काल। उपोषणकर्त्यांचे वय जर बघितलं तुम्ही, दोघांना BP शुगरचा त्रास आहे, पण दोघंही कुठलंही आश्वासन ठोस आश्वासन किंवा कागदावर लिहून येत नाही। जोपर्यंत खिलारे कुटुंबाचं तर रद्द केलेल्या प्रमाणपत्राचं लेखी देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे आणि कुठल्या प्रशासनानं मंत्री संत्री कोणीच केलं नाही। त्याच्यामुळे इथून हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फक्त एक मोठे आंदोलन दिसल्यास तिथेच जातात का? छोटे काही कुणी बसले तिकडे जाणार नाहीत का? ही अशी एक संतप्त भावना खेड्यापाड्यातल्या गावगाड्यातल्या तरुण मंडळीची। बरं, आता रास्ता रोको करण्यासाठी जिल्ह्याभरातून समाज बांधव एकवटला, कुठून नेमके हे सर्व लोक आली आहे? सगळ्या मेन सध्या हे लातूर जिल्ह्याचं ठिकाण आहे, लातूरमधले आहेत आणि आजूबाजूचा जसा रेणापूर तालुका जे जवळ आहेत, काही लांबचे येऊ शकले नाहीत कारण की काल परवा दिवशीच्या बैठकीत ठरलं की शांततेत रस्ता रोको या प्रशासनाला जागं करण्यासाठी लोकशाही पद्धतीनं अत्यंत शांततेच्या रूपानं करण्याचं आंदोलन, मग इथले सहसा इथले जवळचेच आहेत सध्या। एकूण आपण पाहू शकतो की मागील 40 मिनिटापासून या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये रास्ता रोको सुरू आहे। इथे दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि हे रास्ता रोको किमान 4 ते 5 तास करण्याचं नियोजन आता समाज बांधवाकडून केलं गेलेलं आहे। मागण्या ज्या आहेत त्या मान्य होईपर्यंत किंवा तसं आश्वासन मिळेपर्यंत रास्ता रोको संपणार नाही ही ठाम भूमिका समाज बांधवांनी घेतलेली आहे। त्या कारणासाठी त्यांनी एक सर्कल या चौकामध्ये एक मोठं सर्कल करून ते सर्वजण बसलेले आहेत। मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार असल्याची भूमिका आता आंदोलकांनी घेतली आहे। निशांत भद्रेश्वर, ABP माझा, लातूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।